गुरुवारी डोंबिवली MIDC मध्ये प्रोबेस कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामुळे तळोजा MIDC परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। जी दुर्दैवी घटना डोंबिवलीत घडली तशीच घटना तळोजा MIDC सुद्धा घडू शकते अशी भीती येथील स्थानिक व्यक्त करीत आहेत। कारण येथील पडगे, देवीचा पाडा, ढोंगऱ्याचा पाडा, खेरणे, तोंडरे, घोट, पेंधर या गावांना लागूनच पर्यायाने निवासी भागाच्या मध्यभागीच अनेक केमिकल कंपन्या आहेत। येथील अनेक कंपन्यांनी सुरक्षेचे निकष धाब्यावर बसवले असून औद्योगिक सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे दिसून आले आहे। अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा याबाबत प्रशासन मात्र उदासीन आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे MIDC परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली असून धोकादायक कंपन्या इतरत्र हलवण्यात याव्या अशी मागणी येथील स्थानिक रहिवासी करीत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे यांचा रिपोर्ट। सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आम्ही जगू का नाही जगू या आम्हाला गॅरंटी नाही आहे। आणि तळोजा MIDCमध्ये आम्ही जसे या MIDCमध्ये वावर करतो, जसं आम्ही बॉम्बच्या छत्रछायाखालीमध्ये असलो, त्याच्यामुळं आम्हाला कुठल्याही गोष्टीची सेफ्टी नाही आहे। आणि MIDCमध्ये आजच्या घडीला कोण केमिकल झोनमध्ये आहे, त्याच्यामुळे अशी परिस्थिती आली का कधी कुठला बॉयलर फुटल कुठली ती। आजच्या घडीला दीपक फर्टिलायझर कंपनी जी आहे 14 किलोमीटरपर्यंत कोणाचा अस्तित्वच राहणार नाही त्या कंपनीचा जर काय बरं वाईट झालं तर। केमिकल झोनच्या फॅक्टऱ्या दुसऱ्या स्टेटमध्ये शिफ्ट करण्यात याव्या एवढी आमची कलकलीची विनंती आहे। दीपक फर्टिलायझरच्या शेजारच्या रोडवर इतक्या टँकर उभे असतात केमिकलच्या की कधीही कुणाचा ॲक्सिडेंट होऊन मरू शकतो माणूस। आणि जे सर्व परिसरातल्या लोकांना त्याचा धोका आहे। तळोजा MIDC म्हणजे 90% लोकांना केमिकल शिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे। सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत केमिकलच खावं लागतं। तुम्ही सांगता का येथील कंपन्या स्थलांतरित झाल्या पाहिजेत, मग स्थलांतरित झाल्यानंतर येथील लोकांना रोजगार कसा काय मिळेल? मग रोजगार असाही मिळत नाही, ग्रामस्थांना रोजगार असाही देत नाही। बाहेरचे लोक सर्व येतात रोजगार करण्यासाठी आणि सर्व लोकांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवतात, परमनंट कोणाला घेत नाही। अशा कंपन्या बंद असल्या काही ना चालू राहिल्या काय आम्हाला काय फरकच नाही त्याचा पडत। डोंबिवलीमध्ये जी घटना झाली तेथील लोकांना आता जे भीतीचं वातावरण आहे त्यांना आपलं जीवन सुरक्षित वाटत नाही। आपलं काय म्हणणं आहे, आपल्या येथील भागातील लोकांचं जीवन सुरक्षित आहे का? नाही, बिलकुल सुरक्षित नाही। कारण इथं तसं काय उपाययोजना नाही कंपन्यांच्या आतमध्ये फायर ब्रिगेड फक्त ऑन पेपर आहेत। कंपनीमध्ये जे लोक काम करतात किंवा कामगार आहेत यांना सुद्धा फायरबद्दल काही ट्रेनिंग वगैरे देत नाही। इन केस जर काय ॲक्सिडेंट झाला तर ते लोकांनी ऑपरेट करता आला पाहिजे ना। फायरची ज्या सुविधा आहेत त्या ऑपरेट करता यायला पाहिजे त्या लोकांना। फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून त्या लोकांनी NOC घेऊन ठेवल्यात फायर ब्रिगेड वापरत नाही आहेत। ते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तेथील जेवढे धोकादायक कारखाने असतील त्यांचं स्थलांतर करणार अशी त्यांनी घोषणा केलेली आहे। आपल्या येथील जर असे धोकादायक कारखाने असतील तर आपल्याला वाटतं का त्यांचं स्थलांतर झालं पाहिजे? नक्कीच व्हायला पाहिजे। धोकादायक कारखाने कशासाठी? जीवापेक्षा ते कारखाने लांब गेले तर ठीक आहे ना। कारखाने स्थलांतरित होत असतील तर मग लोकांच्या रोजगाराचं काय? शासनाची तरतूद 80% स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य देण्यात यावं, पण इथे 20% पण स्थानिक लोकांना रोजगार नाही आहे। सर्व रोजगार परप्रांतीय लोक आहेत त्यांचाच रोजगार आहे इथे। इथे अशा अपघाताच्या घटना होत असतात का? खूप अपघाताच्या घटना होत असतात, पण कंपनी या गोष्टी लीक होऊन देत नाही। आणि याला कारण असं आहे का अपघात जे होतात ते परप्रांतीय लोक असतात, यांच्या विरोधात कोण आवाज उठवणारे लोक नसतात आणि कंपनीच्या बाहेर ही बातमी लीकच होत नाही। त्याच्यामुळं काय समजून येत नाही, पण खूप प्रमाणात अपघात होतात। या डोंगराच्या पाड्यामध्ये गावाच्या चारी बाजून 32 प्लॉट आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ज्या गावाच्या बाजूला जी शाळा आहे मराठी तिला लागूनसुद्धा भरपूर असं MIDC खतरनाक केमिकलवाल्या आहेत। त्या दृष्टीने डोंगराच्या पाडा गावामध्ये जर जीवितहानी जर झाली तर आम्हा लोकांना सर्व ग्रामस्थांना मेल्याशिवाय पर्याय नाही आहे। दवाखान्यात पोचू ही स्वतःची सुद्धा शाश्वती नाही आहे। डोंबिवलीमधील जर धोकादायक कारखाने जर बंद करीत असतील किंवा स्थलांतर करीत असतील तर तळोजा MIDC मधले सुद्धा जे धोकादायक कारखाने आहेत ते बंद केले पाहिजेत।